नमस्कार. मी कधी-कधी ना प्रभाकर सूर्यवंशी यांना ऐकते आणि ते निदा खानचं प्रकरण झाल्यापासून ते इतके द्वेष म्हणजे चिडीने बोलतात ना, त्याला खरंच आतमध्ये आपल्यामध्ये पण वाटतं की खरंच आपण आपली संस्कृती सगळी विसरून जात आहोत. बाकीचे लोक वाळवंटात जे सुटेबल होतं, वाळवंटामध्ये त्या गरमीपासून वाचायला, वाळूपासून वाचायला तो पेहराव जो योग्य होता तो इथे सुद्धा वापरला जातो. जगातल्या सगळ्या टोकावर वापरला जातो आणि आपण आपल्या देशात राहून आपली टिळा लावायची पद्धत गेलो विसरून. पूर्वी तर पुरुषसुद्धा डोक्यावर चंदनाचा असू दे, गोपीचंदनाचा असू दे, बुक्क्याचा असू दे, कपाळी टिळा नाही असा पुरुषही नसायचा. पुरुष नोकरी सुरू झाल्यापासून पुरुषांच्या हळूहळू ब्रिटिश काळानंतर हळूहळू त्या ब्रिटिशांच्या नोकऱ्या करता करता टिळा पुरुषांचा गेला. बायका नोकरीला लागल्या, बायकांच्या टिळा जाऊन टिकली आली, कुंकू वगैरे जाऊन टिकली आली. टिकलीसुद्धा जाऊन आता मोकळं कपाळ घेऊन सगळी जणं फिरत असतात. मग ते स्त्री असो का पुरुष असो, कोणाच्याही कपाळावर एक आमच्या पिढीतले काही लोक राहिलेली आहेत जे कपाळावर व्यवस्थित टिळा लावून जातात. बाकीच्या सगळ्यांचे कपाळ उघडे फटफटीत असतात. त्याच्यामध्ये त्यांना पुन्हा सालंकृत नाही, हात भोंडे कानातलं नाही. जे आपल्यामध्ये आभूषणांना त्याच्यामागचं कारण होतं ते फक्त सौंदर्य नव्हतं. त्या प्रत्येक आभूषणामुळे आपल्याला आरोग्य दृष्टिकोनातून काही ना काही चांगल्या गोष्टी होत्या. तर सगळं आभूषण पण गेलं. तर कोणाला आभूषण नसतात असं नाही, भरपूर घरात असतात. पण ह्याच्यावर जीन्सवर घालायचं नाही, त्याच्यावर घालायचं नाही असं करून आपण आभूषण आपण घालत नाही. साडी हा प्रकार तर कधी मला वाटतं जशी टिकली लोप पावली तसं थोड्या वर्षांनंतर जर माझ्या लहानपणी कोणी मला सांगितलं असतं की टिकली लोप पावणार तर मी विश्वास ठेवला नसता. कारण एवढं टिकली लावायचं, कपाळावर टिळा लावायचं इतकं एकदम सरसकट होतं. तसं आता साडी आता जी लहान आहेत त्यांना जेवढं साडी दिसते त्या जेव्हा 60 वर्षाच्या होतील तोपर्यंत साडी ही कधीतरी ह्याच्यात नेसायची हे झालेली आहे. खरं सांगू, आमच्यासारख्या बायकासुद्धा हल्ली साडी नेसायला नको वाटतं. मी पण बऱ्या पंजाबी ड्रेसमध्येच असते. त्यातही हल्ली पंजाबी ड्रेसचा प्रकार ते प्रभाकर सूर्यवंशीने सांगितल्यावर खरोखर लक्षात आलं. पूर्वी व्यवस्थित पायघोळ पायजमा असायचा, व्यवस्थित मिऱ्या वगैरे असलेला. तोही आता आपण छोटे बाय का कुर्ता आणि बडे ते म्हणतात तशा पद्धतीने छोटा कमी नॅरो खाली बेस असलेला आणि टाचापासून वर असलेला हल्ली पॅन्ट असते पंजाबी ड्रेसवर. रेडीमेड आपण जेव्हा घेतो तेव्हा किंवा शिवून घेतो त्यावेळेला म्हणजे ती सुद्धा पद्धत बदललेली आहे. आणि मुली सरसकट तोंड अशा पद्धतीने बांधतात. डोक्यावर पदर घ्यायच्या वेळेला आमच्याकडे काकूबाई म्हणायची. म्हणजे जशी ती पद्धत कमी होत आली त्यावेळेला. आता तर मुसक्या बांधल्यासारखं सगळं तोंड, फक्त डोळे दिसणार. उन्हापासून संरक्षणासाठी तुम्ही छान बंद असलेली टोपी वगैरे पण बांधू शकता, पण नाही, कोण आहे तेच कळत नाही. इतकं म्हणजे आपण सगळं दुसऱ्यांचं आपल्या नकळत स्वीकारले ऑलरेडी. आता एवढ्या सगळ्यांना कोणी ब्लॅकमेल करते का तुम्ही टिळा लावू नका. शाळेत ठीक आहे, कॉन्व्हेंटमध्ये असताना टिळा लावून येऊ नका, ते पण कॉन्व्हेंट शाळेमध्ये. बाकीच्या शाळांमध्ये एवढं हे नसतं, एवढं नियम नसतात.
कॉन्व्हेंट शाळेमध्ये तुम्हाला बांगडी घालायला देत नाही, कानातले घालायला देत नाहीत. त्याच्यामागे हेही असेल की मुलांचे एकमेकांचं खेचणं असू नये, एकमेकांबरोबर त्यांची स्पर्धा असू नये ह्या गोष्टीसाठी. त्यासाठी ठीक आहे. पण आता टिकली लावणं म्हणजे आपण सहज जरी कोणाला असं कुंकू वगैरे लावताना, सगळ्यांना लावताना लावलं तरी दुसऱ्या मिनिटाला पुसलं जातं. कोणी तुम्हाला कंपल्सरी करत नाही की आता इथे टिक, पण आपल्याला आपली संस्कृतीच टिकवून ठेवायची नाही आहे. आपण दोष बिलकुल दुसऱ्या धर्माच्या लोकांना, पंथाच्या लोकांना देताच येणार नाही. आपल्यालाच आपली संस्कृती टिकवून रुजवून ठेवता नाही आली आणि ती रुजवून पुढे सोडणं तर जाऊन दे, आहे तीच टिकवून ठेवता आलेली नाही आहे. 9वारी साडीवरून 6वारीवर आले, 6वारीवरून आता साडीच नसणं नकोसं झालं आहे. इथपर्यंतची आपली परिस्थिती आलेली आहे. हा विचार करण्यामध्ये वेळ घालवणं सुद्धा मला वाटतं कधी कधी वेडेपणाच आहे. कारण परिवर्तन हा जगाचा नियम आहे म्हणायचं. जे मी स्वतः स्वीकारलेले आहे आता पंजाबी ड्रेस वगैरे घालणं, नवीन पिढीने स्वीकारलं तर काय त्याच्यात चुकीचं आहे म्हणायचं. पण विचार करा, खूप चुकतोय आपण. थोडासा तरी बदल केला पाहिजे. आपली भाषा, भूषा आणि भोजन तिन्ही बदललेलं आहे. कपाळावर छोटी का असेना टिकली प्रत्येक सनातनीने लावावी. आपल्या भूषा शक्यतो आपल्या संस्कृतीला योग्य असाव्यात. तुम्हाला गाडीत चढायला उतरायला वगैरे बरं पडतंय तर पंजाबी ड्रेस घातला तर कमीत कमी पायघोळ व्यवस्थित, त्याच्या खालची विजार पायघोळ व्यवस्थित असेल अशी करावी. ती एकटाच त्या उंच आणि नॅरो बॉटमवाली टिपिकल तशी नसावी. बघा, तुम्ही माझे विचार ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. जमल्यास परिवर्तन आणा, आपल्या मुली बाळांना समजवा. धन्यवाद.